मनसे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार झाला असून राजगुरुनगरच्या सातकरस्थळ इथल्या राहत्या घरासमोर हा प्रकार घडला। मी खेडचा भाई आहे, एकाला घालवलाय, तुलाही माज आलाय, तुलाच संपवतोस तुला असं म्हणत पिस्तूल रोखून पैशाची मागणी करत हा गोळीबार करण्यात आला। मुक्का आणि हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपींकडून खंडणी मागत पिस्तूल रोखत हा गोळीबार करण्यात आला। मात्र नशीब बलवत्तर होतं म्हणून गोळीबार करताना पिस्तूल न चालल्यानं अनर्थ टळला आणि या प्रकरणी आरोपी मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत। भिवंडीत एका म्हणजे 5 वर्षांपूर्वीच्या जुन्या भांडणातून एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। मुंबई नाशिक महामार्गावरील कोशिंबे गावात ही घटना घडली आहे। भोकरी गावात राहणाऱ्या चिकन शॉप विक्रेता बिलाल मोहम्मद शेखचा 2 युवकांसोबत वाद झाला होता आणि यावेळी दोघांपैकी एक असलेला भावेश बेलवले या तरुणाने बदला घेण्याची धमकी दिली होती। बिलाल मोहम्मद शेख कोशिंबे गावातील हद्दीतील सागर इन या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला होता आणि यावेळी एकाने बिलाल मोहम्मद शेखवर चॉपरने हल्ला केला। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भावेश बेलवले याला अटक केली। पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थिनीचा भांडणाचा पुन्हा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा काही मुली एका विद्यार्थिनीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने आणि दगडाने मारताना दिसतात। पिंपरी गावातील या विद्यार्थिनीला मारहाण करतानाची ही घटना आहे। 2-3 दिवसांपूर्वीच या व्हिडिओतील एका विद्यार्थिनीने दुसऱ्या विद्यार्थिनीला शिवीगाळ करून मारहाण करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। मात्र आज त्याच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची बहिणी जी आहे त्या बहिणीने दुसऱ्या मुलीला शिवीगाळ करून तसंच लाथाबुक्क्याने आणि दगडाने मारहाण करून मारल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे। या दोन्ही घटनेचे व्हिडिओ काही नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केलेत। एकमेकांना अशी जबर मारहाण करणाऱ्या या विद्यार्थिनींवर महाविद्यालय व्यवस्थापन आणि पोलीस काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।